डिजिटल जनगणना सुरू, नागरिकांसाठी स्वगणनेची सुविधा उपलब्ध। देशात डिजिटल युगाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत यंदाची जनगणना अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाने ऑनलाईन स्वगणना सुविधा सुरू केली आहे। याअंतर्गत 1 मे पासून नागरिकांना स्वतःची माहिती घरबसल्या ऑनलाईन भरता येणार आहे। ही सुविधा 1 मे ते मे 15 दरम्यान उपलब्ध राहणार असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे। या डिजिटल उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होणार आहे। नागरिकांना आता गणना कर्मचाऱ्याची वाट न पाहता स्वतःची माहिती अधिकृत संकेतस्थळावर नोंदवता येणार आहे। यामुळे वेळेची बचत होण्यासोबतच प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। स्वगणनेसाठी नागरिकांनी https://census.gov या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरावी। नोंदणी करताना योग्य व अचूक माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे असून चुकीची माहिती टाळावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की डिजिटल जनगणना ही लोकसहभागातून यशस्वी होणारी प्रक्रिया आहे। प्रत्येकाने जबाबदारीने स्वगणना करून शासनाला सहकार्य करावे। सर्वांना नमस्कार, मी विकास मीना, जिल्हाधिकारी यवतमाळ। आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 मे पासून आपला जनगणनाचा पहिला फेज स्टार्ट होतोय आणि भारताची 16वी जनगणना स्टार्ट होत आहे। त्याचा पहिला फेजमध्ये आपण स्वगणना 1 मे ते 15 मे पर्यंत करणार आहोत। त्यामध्ये महत्त्वाची आहे की हे जनगणना डिजिटल आहे। आपण आपला फोन मार्फत आपण या जनगणनामध्ये जितकी माहिती आहे ते भरू शकत आहेत आणि 1 मे ते 15 मेचे दरम्यान आपण स्वगणना पण करू शकत आहे। यामध्ये आपला जो जनगणनाचा पोर्टल आहे se.census.gov.in या पोर्टलवर आपण आपला स्वतःचा फोन नंबर टाकून त्याच्यानंतर जे OTP आला त्यामार्फत आपण याचा ॲक्सेस करू शकत आहेत। त्यामध्ये स्टार्टिंगमध्ये आपल्याला जिओ लोकेशन आहे ते आयडेंटिफाय करावा लागेल। त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाच्या माहिती संदर्भात 33 क्वेश्चन्स विचारला जाणार आहे। त्या क्वेश्चनची माहिती भरली त्याच्यानंतर आपल्याकडे एक SE नंबर जनरेट होतोय, तो 11 डिजिटचा नंबर राहणार आहे। या नंबरला ज्यावेळी आपला घरी प्रगणक येणार आहे 15 मे नंतर, ते नंबर आपल्याला त्यांच्यासोबत शेअर करायचे आणि ते स्वतः व्हेरीफाय करून जे आपला सेन्ससचा डेटाबेस आहे त्यामध्ये ऑटोमॅटिकली माहिती ते त्यामध्ये भरता जाणार आहे। तो माझी सर्वांना विनंती आहे, हा जनगणनाचा जे मोहीम आहे त्यामध्ये तुम्ही आग्रहीने सहभागी व्हावा आणि जे सेल्फ इन्युमरेशन स्वगणनाचा जे दौर आहे 1 ते 15 मे पर्यंत यामध्ये जास्तीत जास्त सहभागी घ्यावी। धन्यवाद।